हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज बनवणार आहोत आपण दह्याची किंवा ताकाची कढी. ही कढी तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता. खिचडी, भात, भाकरी, चपाती. इकडे मी दही घेतलं. दही छान असं फेटून घेतले. त्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ टाकलं व बेसन पीठ पण फेटून घ्यायचं. 1 ग्लास पाणी टाकायचं. तुम्ही ही कढी ताकाची पण करू शकता. माझ्याकडे ताक नव्हतं म्हणून मी दही घेतलं आहे. गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली. थोडेसे जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरे याचं मी वाटण करून ठेवलं होतं, ते वाटण टाकलं. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची. छान आपलं वाटण परतून घ्यायचं. त्यानंतर आपण तयार केलेलं ताक त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. ताक परतून घ्यायचं. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी पण टाकू शकता, कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी उकळी काढून घ्यायची. त्याला उकळी आल्यानंतर त्याला 2-3 वेळेस हलवून घ्यायचं. तयार आहे आपली कढी.